त्याच्यावर गुन्हे का दाखल आपण करत नाही? सगळ्या पूर्ण धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रश्न विचारलाय. अनेक निवेदन तुमच्याकडे केलेली आहेत, गुन्हे दाखल करावा. का गुन्हे दाखल करावे आणि किती वेळात गुन्हे दाखल करावे? त्याला दोन प्रश्न आहे. त्यांनी गुन्हे दाखल करण्याचा प्रश्न राहत आहे. दुसरा प्रश्न असा आहे की ज्याच्यावरती आरोप आहे इतर 15 अधिकारी निलंबित आहेत, मात्र ज्यांच्या सहाय्याने सगळी बिलं निघाली आहेत म्हणजे त्याचे चार्ज होता त्या आसनकर यांच्यावर मात्र कुठलीच प्रशासनानं कारवाई केलेली नाही, फक्त त्यांची चौकशी लावली. हे जे काही झालेले आहे खूप दुर्दैवी गोष्टी आहे आपल्या धाराशिव जिल्ह्यासाठी पण. आणि याच्यामध्ये आता 14 अधिकारी निलंबन झालेली आहे. सो याच्या आपल्याकडे याच्या जे माहिती आली की लगेच आपण कृषी विभागाला पण कळले आहे आणि इमिडिएटली शासनाकडून प्रत्येक दखल घेऊन जॉईंट डायरेक्टर आणि एक उच्चस्तरीय समितीकडून तातडीने चौकशी होऊन पण अहवाल त्यांनी सबमिट केले आणि त्याच्यानंतर पण कारवाई झालेली आहे. आणि जे काही निविष्ठमध्ये असं केलेली आहे ते व्हायला नको होता. आता आपला धाराशिव जिल्हा शेती प्राधान्य जिल्हा आहे, अग्रेरियन जिल्हा आहे आणि आपण शेतकरी आणि शेती आपण केंद्रबिंदू म्हणून आपण सगळे मिळून अधिकारी तसं मीडिया आणि लोकप्रतिनिधी सगळं काम करतात आणि ही जे झालेली दुर्दैवी आहे. आणि याचे पण आता जे निवेदन आम्हाला प्राप्त झालेली आहे आपण कृषी विभागाला आयुक्त महोदयांना आणि जॉईंट डायरेक्टरला आपण निवेदन दिलेले आहे आणि स्वतः मी बोलले पण आहे. याच्या संदर्भात पुढचे जे कारवाई आहे निलंबनाच्या त्यांनी करावी त्यांच्या सर्व करणे अपेक्षित आहे. शेवटी एक सगळे क्लास 1 ऑफिसर्स आहे याच्यासाठी पुढचे जे फौजदारी प्रक्रिया जे काही आहे ते नियुक्ती प्राधिकाऱ्याकडूनच त्याचं हे आली पाहिजे. सो ही तांत्रिक गोष्टी आहेत ते वरून त्यांनी ऑलरेडी दखल घेतलेली आहे. लवकर याच्यावर कारवाई होईल असं वाटते. सर तुम्ही जसं म्हणताय तसं गुन्हा दाखल करण्याची जिल्हाधिकारी किंवा डीएम म्हणून तुम्ही शिफारस करणार का राज्य सरकारला? लेखी शिफारस करणार याच्यामध्ये आता नियुक्ती असताना शासकीय अधिकाऱ्याला प्रोटेक्टच करणार ना सर? बरोबर. याच्यामध्ये कसं आहे याच्यामध्ये आता याच्या जिल्हाधिकारी म्हणून शिफारस करण्याऐवजी आपण ऑलरेडी याच्या जे चौकशी आहे वरून चौकशी होऊन तातडीने झालेली आहे. म्हणजे तातडीने चौकशी होऊन शासन दखल घेऊन निलंबन केले म्हणजे त्याच्यामध्ये काही तरी अनियमितता आहे या अफरातफर झालेली आहे, सिद्ध झालेली आहे. तर पुढच्या कारवाई ते शासनाकडून करण्यात येईल आणि तसं आपण आमच्याकडे निवेदन आलेली आहे आम्ही ते शासनाला फॉरवर्ड केलेली आहे.